नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे की मराठी माध्यम सायन्स यातील आपला चौथा लेसन आहे सजीवातील विविधता. याचा आपण पार्ट 1 बघणार आहोत. मित्रांनो, हा लेसन खूप मोठा असल्यामुळे याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन भागामध्ये आपण हा लेसन डिवाइड करू. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. सजीवातील विविधता. त्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की या लेसनच्या आधी लेसन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या लेसनचे एक्सप्लेनेशन आणि क्वेश्चन आन्सर्सचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला सुरुवात करूया. सजीवातील विविधता पार्ट 1. मित्रांनो, इथे तुम्हाला एक पिक्चर मध्ये हे एक असं घनदाट असं झाड असलेलं झाडात झुडपं दिसत आहे तुम्हाला. मग आता त्याला बघितल्यानंतर तुम्ही काय कल्पना करणार की हे कुठलं तरी एक असं घनदाट जंगल आहे, नाही का? पण ऍक्च्युली हे जंगल नाही, तर हे एकच झाड आहे. मग आता एवढं मोठं झाड, एवढं विशाल वृक्ष आपण तर कधी बघितलंच नाही. तर हे अजूनही आहे आणि ते कुठे आहे? कोलकाता इथे बॉटनिकल गार्डन आहे, वनस्पती उद्यान आहे आणि तिथे हा एकच झाड आहे. त्याची एवढे मोठा पसारा व्याप वाढलेला आहे. मग आता किती जुनं झाड आहे हे? 250 वर्ष जुनं झाड आहे. आणि कशाचं आहे? वटवृक्ष. त्याला इंग्लिशमध्ये बनियान ट्री असं म्हणतात. मग हे एकच वटवृक्ष आहे, एकच वडाचं झाड आहे, 250 वर्ष जुनं. आणि त्याच्या पारंब्या माहितीये, आपण वडाचं झाड बघितलं की नाही, तर त्याच्या पारंब्या सगळीकडे वरून खाली आलेल्या असतात. मग आता याच्या पारंब्यांचा व्याप किती आहे? तर बघा, 3500 पेक्षा अधिक जास्त पारंब्या इथे आपल्याला दिसून येतात त्या झाडाच्या. मग 3500 पेक्षा जास्त म्हणजे किती मोठा असं ते वृक्ष आहे. मग आता हे वृक्ष तर इतकं मोठं आहे, त्याची इतका मोठ्या त्याच्या पारंब्या आहे. मग आता याला पाहण्यासाठी खूप दुरून लोक येतात. फॉरेन मधून सुद्धा जे येतात फॉरेनर्स, ते सुद्धा इथे येऊन व्हिजिट करतात. मग आता काही कारणामुळे 1935 मध्ये काय झालं की त्याचा जो मेन बुंदा होता, झाडाचं मेन खोड होतं, ते त्यांना कापून टाकावं लागलं. तरीही या झाडाची वाढ सुरूच आहे. आता इमॅजिन करू शकतो का की त्याचं एक जे मधातलं हे जे मेन बुंदा आपल्याला बघा, इथे आपल्याला हे दुसऱ्या पिक्चर मध्ये बघितलं की मेन बुंदा जो आहे तर तोच कापला, तर झाडाची वाढ कशी होऊ शकते? आपण इमॅजिन नाही करू शकत. पण हीच तर निसर्गाची किमया मित्रांनो, की एक झाडाचा बुंदा नसताना सुद्धा त्या झाडाची वाढ होऊ शकते. आणि हे झाड कुठे आहे? तर आंध्र प्रदेश इथे आहे. मग त्याची सावली इतकी आहे की त्या सावलीमध्ये आपण बघा, पेंडॉल मध्ये विचार करतो की किती लोक मावतील, तर आपल्याला पेंडॉल किती मोठा टाकावा लागेल. पण आता या झाडामुळे एका वेळेला 10,000 लोक एका वेळेला त्या झाडाच्या सावलीमध्ये बसू शकतात. आणि एवढं मोठं हे ते झाड आहे. तर आहे की नाही निसर्गाची अद्भुत किमया ही, आहे ना? आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की निसर्ग असा असू शकतो. आणि त्यालाच निसर्गाची देण असं म्हटलं जातं. मग आता आपण जेव्हा रोजच्या आजूबाजूला जेव्हा ऑब्झर्व करतो, तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला आपल्या आजूबाजूला अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असलेली आपल्याला दिसून येतात. मग सगळीच झाडांचा आकार, सगळीच झाडं एकसारखी दिसतात का? नाही, त्याच्यामध्ये विविधता असलेली, त्यांच्यामध्ये प्रत्येक झाड हे वेगळं असतं, हे आपल्या लक्षात येतं. मग आता आपण बघितलं की जे आपल्या घरामध्ये तुळस असते, गुलाब असतो, तो किती वाढतो? तो आपल्या उंची एवढा वाढतो का? नाही, त्यांची एक लिमिट असते, बरोबर? तर आपण बाहेर रस्त्याच्या कडेने बघितलं की आंब्याचं झाड, कडुलिंबाचं झाड, चिंचेचं झाड, मग हे लिंबाच्या झाडा एवढं किंवा तुळशीच्या रोपट्या एवढंच वाढतं का? नाही, ते खूप मोठं वाढतं. म्हणजेच प्रत्येक झाड हे वेगवेगळ्या प्रकारे वाढ होते. म्हणजे झाडाचा प्रकार वेगळा असतो, त्यांची वाढ वेगवेगळ्या प्रकारे असते, त्यांच्यामध्ये गुणधर्म हे वेगवेगळे असतात. म्हणजे सगळेच झाडं एकसारखी वाढतात का? नाही, काही म्हणजे 5-6 फुटापर्यंत सुद्धा वाढतात. आणि काही गुलाब, कण्हे, जास्वंद, मेहंदी अशी काही झुडपं पण आहे, ती 5-6 फुटापर्यंत, म्हणजे वेली गुलाब असेल तर तो 5-6 फुटापर्यंत वाढू शकतो. मग आता काही उंच झाड दिसतात, काही रोपटी दिसतात, काही झुडपं आपल्याला दिसतात. तर काही तुम्ही बघितलं का, पाऊस जास्त झाला की आपल्या भिंतीवर ना, आपल्या घराच्या भिंतीवर तिथे हिरवं असं काहीतरी आपल्याला मखमली सारखं दिसतं. मग ते काय असते? ते शेवाळ असते. आपल्याला शेवाळ बघितलं.
आता आपण बाकी जनरली ऑब्झर्व केलं की झाडांना काय असतं, फांद्या असतात, फुलं येतात, फळं येतात आहे ना, त्यांची मुळं असतात. पण आता आपण ह्या शेवाळला ऑब्झर्व केलं तर मग त्याला आपल्याला फांद्याच नाही दिसत, त्याला फुलं पण नाही दिसत, त्याची मुळं रूट्स सुद्धा दिसत नाही. मग ही इतकी बारीक असतात की ती आपल्याला काय करावं लागतात, कधी कधी सूक्ष्मदर्शकाच्या यंत्राने सुद्धा पाहावी लागतात. अशी काही छोटी छोटी अगदी डोळ्यांनी दिसत नाही अशी ही काही वनस्पती आहे. म्हणजेच इथे आपण काय बघितलं की प्रत्येक आपल्या आजूबाजूच्या जी वनस्पती आहे त्याच्यामध्ये विविधता असलेली आपल्याला दिसून येते. मग आता आपण आपल्या आजूबाजूला जेव्हा झाडं बघतो तर मग झाडांना बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते की काही झाडं खूप अशी मोठी मोठी असतात, त्यांच्या फांद्या खूप मोठ्या असतात, मग आपण त्याच्यावर चढू शकतो नाही का. जसं आताच आपण बघितलं एक्झाम्पल, हे वडाचं झाड झालं, लिंबाचं झाड, कडुलिंबाचं झाड झालं, आंब्याचं झाड झालं, याच्यावर आपण चढू शकतो वर, बरोबर. म्हणजे त्याच्या फांद्या मोठ्या असतात, मजबूत खोड असते त्याचं, आणि मुळं हे जमिनीला घट्ट बसलेले आपल्याला दिसून येते. मग काही झाडं अशी असतात की त्यांना फांद्या तर असतात पण मजबूत नसतात ते. बघा इथे दुसरं पिक्चर आपल्याला दिसतं की मेहंदीचं झुडूप आहे, झाड आहे, त्याला फांद्या आहेत पण ते मजबूत नाही, आपल्याला चढता नाही येत त्याच्यावर. बोराचं झाड आपल्याला चढता नाही येत, मजबूत नसतं ते, त्याच्या फांद्या ह्या कमकुवत असतात, बरोबर. मग अशी सुद्धा झाडं आपल्या आजूबाजूला असतात. मग काय असतात की काही फांद्या, काहींना तर फांद्याच नसतात, मग फक्त पानं पानं आपल्याला दिसून येतात. आता जसं बघा, हे आपल्या इथे कोथिंबीर नाही का, सांबार आणतो आपण, कोथिंबीरची पानं, आता याला फांद्या कुठे आहेत, फक्त पानं पानं आहे. आपल्या इथे पालक आणली जाते, पालक आहे, मेथी आहे, यांना फांद्या कुठे आहे, फक्त झाडांना त्यांना पानं लागलेली असतात. म्हणजेच आपण ते काय करू शकतात, खूप नाजूक असतात ती पानं सुद्धा, आपण अशी पटकन हाताने हे केली की तुटून जाते. आपण नाही का मेथी कोथिंबीर वगैरे निवडतो तर त्याच्यासाठी आपल्याला लक्षात येते की त्याला तर फांद्या नाहीच आहे, फक्त काय आहे, पानच आहे. म्हणजेच आपल्या इथे लक्षात येतं की झाडं आपल्या आजूबाजूला आहे, ती झाडं कशी वेगवेगळ्या प्रकारची आहेत. मग काही झाडं अशी असतात की कमकुवत असतात, ती त्यांना स्वतः असं वर वर जाताच नाही येत. जसं आपण बघितलं की आंब्याचं झाड वर जातं, लिंबाचं झाड वर जातं, कोथिंबीर आहे, कोथिंबीरचं झाड असं रोपटं असतं ते, पण ते उभं राहतं. पण काही झाडं अशी असतात की स्वतः त्यांना वाढ म्हणजे उंच वाढू शकत नाही, मग ती काय करतात, मग ती त्यांना वर जाण्यासाठी कोणाचा तरी आधार लागतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, वेल असं म्हणतो. मग आता वेलीमध्ये बघा, आता आपल्या इथे कारल्याचं वेल असेल, तुमच्या इथे घरी नाही का परसबाग असेल तुमच्या इथे, मग आई कारल्याचं वेल लावते, मग कारल्याच्या वेलाला काय करते आई, काठीचा किंवा दोरीचा आधार देते. आपल्या इथे मधुमालतीचं वगैरे असं झाड असेल किंवा एखाद्या सुगंधी फुलाचं झाड असेल तर ती वेल असेल तर त्या वेल स्वतःहून नाही जात, तिला कशाचा तरी आधार लागतो, ती एखाद्या मोठ्या झाडाचा आधार घेते किंवा आपण घरी काठीने त्याला आधार देतो किंवा दोरीने बांधून हे करतो. म्हणजेच या ज्या वनस्पती असतात, ह्या ज्या वेल असतात त्या खूप नाजूक असतात. मग त्या वनस्पतींना काय म्हणतो, रांगणाऱ्या वनस्पती असं म्हणतो. त्यांना स्वतःचा आधार असतो का, नाही. म्हणजे आपण इथे काय पाहिलं की वनस्पती आहे, विविधता आहे, पण त्याच्यामध्ये एवढी विविधता आहे की काहीला फांद्या आहेत तर काहीला फांद्याच नाही, फक्त पानच आहे. काही उंच वाढू शकतात तर काहींना वाढण्यासाठी आधार सुद्धा लागतो, आणि यालाच काय म्हणतात की वनस्पतीमधील विविधता असं म्हटलं जातं. मग आता आपण झाडं म्हटलं की आता आपल्या लक्षात आलं की आपल्या बाजूबाजूची झाडं ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. मग आता झाडांमध्ये विविधता आहे, मग विविधता कशामध्ये आहे, त्यांची खोडं वेगळी, त्यांची पानं वेगळी, त्यांची फुलं वेगळी, फळं सुद्धा वेगळी आहे. मग या सगळ्या गोष्टींची विविधता आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये दिसून येते. मग आता इथे आपण काय म्हणणार आहोत की झाडांच्या पानांमध्ये सुद्धा वेगवेगळेपणा दिसते. सगळ्याच झाडाची तुम्ही आजूबाजूला बघितलं तर तुम्ही गुलाबाचं पान बघितलं किंवा जास्वंदाचं पान बघितलं किंवा आंब्याचं पान बघितलं तर हे सगळे पानं तुम्हाला एकसारखी दिसतात का, नाही दिसत. मग आता आपल्याला त्याच्यामध्ये बघा, त्याला बघितलं तर काही लहान छोटे छोटे पानं असतात, काहींचा आकार मोठा असतो, बरोबर. मग काहींचा असा निमुळता आकार असतो. म्हणजेच आपण आपल्या आजूबाजूला अशी ही पानं बघितली की आपल्याला दिसून येते की अरे, पानं सुद्धा वेगवेगळी आहेत, प्रत्येक झाडाची पानं एकसारखी आहेत का, नाही. मग ती कोणती आहेत आणि त्यांच्यामध्ये कसं काय आहे. बघा, गुलाबाचं झाडाचे पानं वेगळं आहे
पिंपळाचं असं निमुळतं छान सुंदरसा आकार आहे. आंब्याचं आपण तोरण करतो, म्हणजे सगळीच पानं वेगळी लागतात. मग हाताला आपण स्पर्श केला तर काही पानं आपल्याला छान अशी स्मूथ वाटतात, काही पानं हाताला खरखरीत वाटतात. म्हणजेच त्यांच्या टेक्स्चरमध्ये, त्यांचं जे टेक्स्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा विविधता आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, झाडांमध्ये तर आहेच, पण पानांसुद्धा मध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळी काय दिसून येते, विविधता असल्याची आपल्याला दिसून येते. मग आता पानांमध्ये जशी विविधता आहे तसंच फुलांमध्ये सुद्धा आहे. मग आता आपण वेगवेगळी प्रकारची फुलं घेतली, मग त्याच्यावरून आपण अलगद असे बोट फिरून पाहिलं तर काही फुलं आपल्याला सॉफ्ट सॉफ्ट वाटतात, नाही का? मग काही दिसायला आपल्याला अशी रफ वाटतात, हाताला चरचर वाटतात. रफ वाटतात म्हणजे तशी फुलं नाजूकच असतात, पण काही फुलांचा टेक्स्चर एकदम सॉफ्ट असतो. बघा, आता तुम्ही पारिजातच्या फुलांना बघितलं, त्यांना ती खूप दिसायला सुंदर असते, त्यांचा सुगंध सुद्धा खूप छान येतो. पण त्यांच्या फुलांना आपण हात लावलं की ती कोमेजून जातात, लवकर खराब होतात. म्हणजेच त्यांचं काय आहे, वेगळं आहे. मग आता आपण गुलाबाचे फूल बघितलं तर त्याची पाकळ्या खूप सुंदर असतात दिसायला, गुलाब म्हणून तर आपण राजा म्हणतो, बरोबर? आणि अशा प्रकारे म्हणजेच काय आहे, पानावर दिसणाऱ्या त्यांच्या शिरा, पानांच्या कडा, मग त्यांची देठं, काहींची खूप देठ लांब असतात, काहींची देठ खूप छोटी छोटी असतात. मग अशा प्रकारामध्ये आपल्याला सुद्धा पानांच्या म्हणजे फुलामध्ये सुद्धा वेगळेपणा दिसतो, त्याच्यामध्ये सुद्धा विविधता असल्याची आपल्याला दिसून येते. आता लिलीचं झाड बघा, त्याची ही दांडी आपल्याला खूप मोठी दिसून येते, बरोबर? आता कमळाच्या आहे, कमळाच्या पाकळ्या मोठ्या असतात है ना. जास्वंदाच्या पाकळ्या वेगळ्या आहेत, त्यांचं देठ वेगळं आहे, त्यांच्यामधलं जे मधातले पराग घेतात ते वेगळे आहेत. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपणा दिसते. मग काहींना फुलं येत नाही, काहींना कधीच फुलं येत नाही, फक्त पानाची. आपल्या इथे नाही का डेकोरेटिव्ह प्लांट्स असतात, फक्त पानं येतात त्याला, फुलं कधीच येत नाही. पण काहींना ठराविक हंगामात येतात, जसं मोगरा उन्हाळ्यातच हे करतो, जाई जुईची फुलं पावसाळ्यातच येतात, शेवंतीची फुलं हिवाळ्यामध्ये उमलतात. म्हणजे अशी काही फुलं असतात की ती आपल्याला काही ठराविक मोसममध्येच, ठराविक काळामध्येच, ठराविक महिन्यातच आपल्याला दिसतात. आणि अशी काही फुलं आहे की जी 12 महिने पण आपल्याला दिसून येते. जास्वंदाचं फुल नेहमी आपल्याला झाडांवर लागलेलं दिसून येते. सदाफुलीचं फुल जे आपण देवाला वाहतो, ती फुलं तर आपल्या इथे नेहमी 12 महिने पण असते. म्हणजेच त्यांच्यामध्ये सुद्धा विविधता आहे हे आपल्याला लक्षात येते. काहींना खूप छान सुगंध असतो बघा, जाई जुई मोगरा ही छान सुंदर वासाची सुगंधित फुलं आहे. काहींना वासच नसतो आणि काहींचा असा वास उग्र असतो की आपल्याला असं वाटतं की नको हा वास, बरोबर? म्हणजे याच्यामध्ये सुद्धा विविधता आपण असल्याची बघून येतो. मित्रांनो, आता आपण फुलांना ऑब्झर्व केलं की फुलांची विविधता तर आपण बघितली, पण मग काही ठिकाणी आपण काय बघतो की फुलांपासून फळं तयार होतात, मग त्या फळांमध्ये अशी त्यांचे बिया तयार होतात. आता पहिले झाडांना आपण बघितलं की झाडांना जसं पेरूचं झाड तुम्ही बघितलं असेल तर पहिले त्यांना फुलं येतात आणि त्या फुलांपासून मग काय होते की त्याच्यापासून छोटे छोटे पेरू लागायला लागतात, बरोबर? म्हणजे फुलांपासून फळं तयार होतात. जशी फळांची झाड असते, आंब्याच्या झाडाला सुद्धा मोहर येतो, म्हणजे ती त्याची फुलंच असतात. त्याच्यानंतर त्याच्या काय होतो, ते मोहर बनतो आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून छोटी छोटी आंबी म्हणजे कैऱ्या झाडांना लागत असतात. मग बोराची झाडं म्हणजे अशी काय आहे की फुलांपासून फळं तयार होतात. मग आता आपण त्यांच्यामध्ये बीज असते, काही फ्रुट्स आहेत, काही फळं अशी आहेत की त्यांच्यामध्ये बिया असतात. आता बिया असलेले जसं काय आपण खातो आंबा, जांभूळ, बोर, मग याच्यामध्ये बिया आहेत, बरोबर? सीताफळ, रामफळ, संत्री बिया आहेत, लिंबू, बरोबर, यांच्यामध्ये बिया आहेत. मग आता यांचा आकार, सगळ्या बिया एकसारख्याच आहे का? काही मध्ये एकच बी आहे. आता आपल्याला सांगा बरं, एक बी असणारं झाड कोणतं आहे, एक बी असणारं फ्रूट कोणतं आहे? आंबा. आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये एकच असतो. खूप साऱ्या बिया कोणत्या फ्रुट्स मध्ये असतात, जसं लिंबू झालं, संत्री झालं, देन आपल्याला सीताफळ माहिती आहे, त्याच्यामध्ये भरपूर बिया असतात. बोरामध्ये एकच बी असते, नाही का? म्हणजे त्यांचा आकार वेगळा असतो, त्यांचा साईज वेगळा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा विविधता आपल्याला दिसून येते. मग आता काय आहे, आपण काय बघितलं आता इथे की फुलांपासून फळं तयार होतात, फळांमध्ये त्यांचं बीज असते. मग या बीजांचा आकार, रंग, चव, बियांची संख्या, मग त्यांची सालीची जाडं,
म्हणजे जाडी, हे याच्यामध्ये सुद्धा विविधता आहे. म्हणजे बघा निसर्गाची किमयाच किती वेगळी आहे. म्हणजेच एक झाड आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्याकडे साम्यता दिसते का? नाही. म्हणजेच आपल्याला वेगवेगळी झाडं आहेत, प्रत्येकामध्ये प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य गुण आहे, हे आपल्याला इथे दिसून येते. मग आता आपण बघितलं की फुलांमध्ये सुद्धा विविधता आहे. मग तुम्ही कधी काश्मीरमध्ये गेला आहेत का? किंवा टीव्हीवर सुद्धा बघितलं असेल की काश्मीरचा जेव्हा सीन दाखवतो, तर काश्मीरमध्ये ना गुलाबाची झाडं, तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला दिसतात. मग काही झाडांचा म्हणजे गुलाबाची झाडं आहेत, झाडाचा प्रकार एकच आहे, पण त्याच्यामध्ये बघा किती वेगळेपण दिसतो. काही झाडाची अशी छोटी छोटी रोपटी असतात, जास्त वाढ नाही होत. गुलाबाचीच झाडं बरं का, जास्त वाढ नाही होत, छोटी छोटी रोपटं असतात. काही वेलीसारखे असे मोठेच्या मोठे झाडावर आपण घरावर सुद्धा वाढवू शकतो, इतकी मोठी होतात. काहींचं असं मोठं झुडप होतं आणि प्रत्येकाचा कलर वेगळा, प्रत्येकाचा सुगंध वेगळा, प्रत्येकाचा टेक्स्चर वेगळं, हे आपल्याला एकाच प्रकारच्या म्हणजे गुलाबाच्या झाडामध्येच दिसून येते. मग काही गुलाबाच्या झाडांना बिया सुद्धा लागतात. म्हणजे हे नाही का, म्हणजे एकच प्रकारचं झाड आहे, गुलाबाचं झाड आहे, पण त्याच्यामध्ये किती विविधता आहे आणि यालाच म्हणतात निसर्गाची किमया. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. मग आता आपण काय शिकत होतो की झाडांना काय येतात, फुलं लागतात, फुलांपासून बीज तयार होते, त्याच्यापासून फळं तयार होतात. मग आता इथे काय दिलेलं आहे, गहू, तांदूळ, ज्वारी आहे. हे ज्वारी, मका, बाजरीची दाणं हे काय आहे, त्या वनस्पतीला लागणारे बीजच आहेत, बरोबर. मग आता आपल्या इथे आपण नाही का खात, हरभरा येतो, हिवाळ्यामध्ये हरभरा येतो, वाटाणा आहे, आपल्या घरी आई मोहरी टाकते, भाजीमध्ये फोडणी देताना आई मोहरी टाकते. शेंगदाणे तर आपल्याला माहिती आहे, हे काय आहे, हे पण एक बीजच आहे, त्या झाडाचं बीज आहे. मग आता आपल्याला हे बी पाहिलं की प्रत्येक बी एकसारखं आहे का? शेंगदाण्याचं बी तुम्ही बघितलं वेगळं आहे, मोहरीचा दाणा वेगळा आहे, मग हरभरा आपण खातो ते वेगळं आहे, वाटाणा वेगळा आहे. म्हणजे झाडांच्या बियांमध्ये सुद्धा आपल्याला विविधता असलेली दिसते. मग आता इथे त्यांनी एक ऍक्टिव्हिटी सांगितली. आपण काय केलं की प्रत्येक झाडाचे, प्रत्येक टाईपच्या आपल्या घरामध्ये जे प्रकारचे बिया असतील, बिया म्हणजे काय, आपण बिया म्हणजे एकच कन्सेप्ट येते की फ्रुट्स मधून बिया निघतात, पण ही काय झाली, शेंगदाणा, हरभरा, वाटाणा, मोहरी, हे काय झालं, त्या झाडाची बियाच आहेत नाही का. मग आता आपण ही सगळी बिया एकत्र घेऊ, मग त्याच्यावर थोडंसं असं हाताने चोळून घेऊ किंवा रगडून घेऊ. मग आता आपण बघू की कशाचे दोन भाग होतात का, एका बी पासून दोन भाग होतात का. मग जर त्याचे दोन भाग होत असतील तर त्याला काय म्हणतात, द्विजपत्री म्हणतात. पण काही बिया ना खूप कडक असतात, मग आपण काय करायचं, त्याला दिवसभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आणि त्याच्यावरचं आवरण काढून टाकायचं. मग त्याच्यावरचं आवरण काढून टाकलं आपण की मग त्याचे काय होतात, दोन पार्ट्स होतात आणि त्यालाच काय म्हटलं जातं, द्विजपत्री. आता द्विजपत्रीचं मी एक एक्झाम्पल देते. शेंगदाणा आहे बघा, आता शेंगदाणा आपल्याला माहिती आहे की तो हातावर रगडला की त्याचे दोन पार्ट्स होतात, बरोबर. मग त्याच्यामध्ये दोन पार्ट्स होतात, म्हणजेच त्याला काय आहे, काय म्हटलं जातं, द्विजपत्री म्हटलं जातं. आपल्या इथे आपण मटकीची, मुगाची उसळ खातो, हरभऱ्याची उसळ खातो. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा ते फुलून जातात, वाटाणा सुद्धा, हे सुद्धा काय आहे की जेव्हा त्याचे आपण दोन पार्ट केले तर त्याचे म्हणजे त्याला मधातून फुडलं तर त्याचे दोन पार्ट्स होतात, मग त्याचे दोन वेगवेगळे भाग होतात आणि ज्याचे दोन असे भाग होतात, दोन समान इक्वल, बरं, म्हणजे कमी जास्त नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की मी कुठूनही फोडून टाकेल, तर तसं नाही, त्याचे दोन इक्वल भाग होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, द्विजपत्री असं म्हटलं जातं. द्वी म्हणजे दोन, ज्याचे दोन भाग होतात त्याला द्विजपत्री म्हणतात. आणि मग आता द्विजपत्रीची उदाहरणं मी आताच दिलेली आहे तुम्हाला. कोणतं आहे, शेंगदाणा आहे, मोठ आहे, मटकी आहे, देन वाटाणा आहे, हे झाले द्विजपत्री. मग एक बीजपत्री म्हणजे काय, आता स्वतंत्र भाग एकच असतो, त्या बीजामध्ये एकच असतो, त्याचे दोन तुकडे वगैरे होत नाही. म्हणजे आपण जबरदस्तीने फोडलं तर ते होतो, त्याचे वेडे वाकडे होतात, पण त्याचे दोन समान भाग होतात का, नाही, तो एकच राहतो. आता बघा आंब्याचं झाड, आंब्यामधली जी गुठळी असते, आंब्याची गुठळी, ठीक आहे, तर ती काय असते, एकबीजपत्री असते. मग आपल्याकडे गहू येते आहे, गहू तुम्ही बघितलं आहे तर त्याचा दोन समान तुकडे होतात का,
नाही होत, त्याचा एकच असते. म्हणजेच हे काय झालं, एक बीजपत्री हे धान्य झालं. म्हणजेच आता आपण बघितलं की जे दाणे आहेत झाडांवर, जे फळं लागतात, फळांमध्ये दाणे आहे, ते दाणे म्हणजे काय, त्यांची बी झालं. त्या बी मध्ये सुद्धा प्रकार आहे, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. एकबीजपत्री म्हणजे एक ज्याच्यामध्ये एकच भाग राहणार आहे, त्याची पार्ट्स पडणार नाही, म्हणजे तो एकबीजपत्री. आणि ज्याचे दोन इक्वल पार्ट्स पडतील, दोन समान भाग पडतील, त्याला काय म्हटलं जातं, द्विजपत्री. आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा आता आपण इथे बघितलेले आहेत. मित्रांनो, इथे एक नवीन कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, शिराविन्यास. आता शिराविन्यास नेमकं म्हणजे काय, आता त्याच्यासाठी एक एक्झाम्पल बघूया, म्हणजेच नंतर तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात येणार आहे. आता तुम्ही लहानपणी नाही का, की एखादं पिंपळाचं झाड घेतलं, पिंपळाचं पान घेतलं, मग ते तुम्ही काय केलं की ते पिंपळाचं पान, आता तुम्ही पण करून बघा आणि हे ऍक्टिव्हिटी तुम्ही केली की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा हा. आता तुम्ही पिंपळाचं पान घेतलं, त्याला तुम्ही पाण्यामध्ये 4-5 दिवस पर्यंत असं भिजत ठेवलं. मग आता काय होणार, ते पाण्यामध्ये राहील तर ते पाण्याची वरची लेअर म्हणजे जे पान आहे ते वरचं खराब होऊन जाईल. मग काय होईल की त्या पाण्याची, जे तुम्ही पान घेतलं त्याच्यावरची लेअर खराब झाली की त्यामुळे नंतर ते सगळं निघून जाणार वरचं, आणि तुम्हाला मग त्याच्यामधून अशी एक ट्रान्सपरंट असं एक पान तयार झालेलं दिसेल. मग आता हे ट्रान्सपरंट पान झालं म्हणजे अशी जाळी तयार होते. मग आता ही जाळी तर पिंपळाची आपण पुष्कळदा करतो की पिंपळाची जाळी आपण तयार करतो, पण आता सगळ्याच पानांची ही जाळी होते का, नाही, सगळ्याच पानांची होत नाही, काही ठराविकच पानांची होते. आणि मुख्यतः आपण पुष्कळदा ही म्हणजे पिंपळाच्या पानाचं करत असतो. मग आता की हे जमिनीतून पाणी येतं, मग जमिनीतून पाणी येतं आणि हे पाणी आपल्याला ह्या ज्या दिसत आहेत, मग आता ह्या ज्या रेषा तुम्हाला इथे पिंपळाच्या पानामध्ये ह्या दिसत आहेत, याला काय म्हटलं जातं, शिराविन्यास असं म्हटलं जातं. मग आता हे काय आहे, शिराविन्यास म्हणजे काय आणि ह्याचा उपयोग कशासाठी आहे, आपल्याला हे का दिलेलं असतं पानांमध्ये, तुम्ही पानांमध्ये ऑब्झर्व करा. तर प्रत्येक पानांमध्ये ही जी तुम्हाला असं जाळ्या दिसतात, ह्या का असतील, तर आता तुम्ही बघा वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यांना कशाची गरज असते, सूर्यप्रकाशाची असते, पाण्याची असते आणि कार्बन डायऑक्साईडची असते, बरोबर. मग ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग आता त्यांनी स्वतःचं अन्न तयार केलं, मग आता अन्न हे सगळीकडे पोहोचलं पाहिजे. मग सगळीकडे पोहोचण्यासाठी त्यांना काहीतरी वेन्स लागतील, त्यांना काहीतरी असे मार्ग लागतील. मग आता हे जे आहे तर ते जे खोडातलं जमिनीतलं पाणी आहे तर ते मुळाद्वारे खोडापर्यंत येते, खोडातून फांद्यांपर्यंत जाते, मग फांद्यांतून पानांपर्यंत जाते. पण जर फांद्यांच्या टोकापर्यंत हे पोहोचायचं असेल, मग आता हे काय आहे, त्याच्यासाठी ही एक सोयीस्कर एक वे आहे, त्यांच्यासाठी एक हा रस्ता आहे. आणि याच्याचमुळे सगळ्यांना टोकापर्यंत झाडाच्या प्रत्येक पार्ट्स पर्यंत हे पाणी पोहोचल्या जातं, अन्न तिथपर्यंत पोहोचल्या जातं, आणि म्हणूनच झाडं आपल्याला फ्रेश असलेली दिसून येतात. आणि यालाच काय म्हटलं जातं, शिराविन्यास असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, आता नेटवर्क तुम्हाला नाही का, आता तुम्ही एक सिंपलचं उदाहरण देते. आता तुम्हाला कुठल्या तरी गावामध्ये जायचं असेल, मग आता तुम्ही गावामध्ये जाता, पण त्या गावामध्ये जर तुम्हाला तुमच्या मामाकडे आत्याकडे जायचं असेल तर तुम्ही कुठे बस स्टँड स्पेशल, मग तुम्ही काय करणार, स्पेसिफिक एखादी एरिया सांगणार. जर तुम्ही अमरावतीमध्ये राहत असाल तर साईनगरचा एरिया सांगणार, मग साईनगरच्या एरियामध्ये तुमची कॉलनी कुठे आहे तेच सांगणार, आणि कॉलनीमध्ये तुमचं कोणत्या नंबरचं घर आहे हे परफेक्ट, हे तुम्हाला ॲड्रेस द्यावं लागेल, म्हणजेच तुमचा त्याचा तुम्हाला परफेक्ट तिथपर्यंत पोहोचता येईल. तसंच आणखीन एक उदाहरण घेऊ, आपल्या बॉडीमध्ये जे नसे आहेत, व्हेन्स आहेत, मग आपल्या सगळ्या त्या व्हेन्स, त्याच्यामध्ये एक नसांचं जाळं म्हणजे त्या व्हेन्सचं जाळं आपल्या शरीरभर पसरलेलं आहे. मग ह्या व्हेन्स, ह्या ज्या नलिका दिसतात आपल्या शरीरामध्ये, त्यांचा यूज काय आहे, तर ते काय करतात की जे आपल्या बॉडीला आवश्यक असलेले घटक पूर्ण शरीराच्या सर्व पार्ट्स पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. तसंच हे जे शिराविन्यास म्हणजेच तुम्हाला हे जे नेटवर्क दिसतं जाळीचं, त्याला शिराविन्यास असं म्हटलं जातं. मग हे शिराविन्यासचं काम काय आहे की जे पोषक घटक आहे त्या पूर्ण पार्ट्स पर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे, आणि त्याचाच हा मुख्य उपयोग आहे. मग आता प्रत्येक झाडामध्ये आपल्याला शिराविन्यास दिसतो का, असतो, पण काही झाडांमध्ये अशी जाळी तयार होते, काही झाडांमध्ये तयार होत नाही.
मग आता या झाडांमध्ये शिराविन्यास या पानांमध्ये शिराविन्यास कोणत्या प्रकारचा आहे, जाळीदार आहे की समांतर शिराविन्यास आहे, हे आपल्याला कसं समजेल? तर त्याच्यासाठी एक छानशी ऍक्टिव्हिटी दिली आहे. आपण काय केलं की आता तुमच्या इथे आंब्याचं, वडाचं, पिंपळाचं अशी वेगवेगळी पानं घ्या. आता तुम्ही काय करायचं, ते पान आपलं आहे तर ते पान टोकापासून पकडायचं आणि असं फाडून पाहायचं, असं त्याचे 2 तुकडे करून पाहायचे. जर त्याचे 2 समान तुकडे होत असेल तर तो काय आहे, त्याच्यामध्ये समांतर शिराविन्यास आहे. आणि त्याची पानं जर अशी तिरपी तारपी वाकडी तिकडी फाटत असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, जाळीदार शिराविन्यास आहे. म्हणजेच आता आपल्या लक्षात येतं की शिराविन्यास तर असतेच, प्रत्येक पानामध्ये शिराविन्यास असते. आता त्याचे 2 टाईप आहे, एक जाळीदार शिराविन्यास आणि समांतर शिराविन्यास. मग जाळीदार मध्ये काय होते की आता आपण पिंपळाचं पान बघितलं, पिंपळाच्या पानाला फाटलं तर ते असे 2 तुकडे होत नाही, त्याचे वेडेवाकडे जाळीदार शिराविन्यास आहे त्याच्यामध्ये. मग समांतर शिराविन्यास म्हणजे काय? आता समांतर शिराविन्यास कोणतं पान असं सरळ फाटलं जातं? आता तुम्ही ऊसाचं बघा, ज्वारीचं बघा, गहूची जी पानं असतात त्यांची ती लांब लांब पानं असतात, त्यांना तुम्ही फाडली तर त्याची अशी लांब लांब होतात. आता तुमचे रेल्वे ट्रॅक नाही का, रेल्वेचे रुळ असतात ते एकमेकांना समांतर असतात. मग अशी जी समांतर त्याचे पार्ट्स होत असेल तर त्याला समांतर शिराविन्यास म्हणायचं. आणि ज्याची पानं अशी वेडी वाकडी फाटत असेल तर त्याला काय म्हणायचं, जाळीदार शिराविन्यास असं म्हणायचं. केळीचं पान तुम्ही बघितलं तर केळीच्या पानाचे 2 तुकडे होत नाही, ते साईडनी फाटत जातात, बरोबर? तर म्हणजेच आपल्या लक्षात येते की केळीच्या पानामध्ये काय आहे, जाळीदार शिराविन्यास आहे. आणि हे ज्वारी, ऊस, गहू याच्यामध्ये काय आहे, समांतर शिराविन्यास आहे. मित्रांनो, हा लेसन खूप मोठा असल्यामुळे आपण इथेच थांबूया आणि लगेचच भेटूया याच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत थँक्यू.